हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. हा जो व्हिडिओ आहे तर हा दुसऱ्या श्रावण सोमवाराचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की आपण पूजा कशाप्रकारे करावी. आता म्हणजेच तुम्ही बघितलं असेल तर मागच्या वेळेस देखील मी प्रदोष काळामध्ये ही जी काही सेवा असते तर ती मी करत असतो. त्याचबरोबर जेव्हाही आपण भगवान महादेवांची सेवा करतो तेव्हा प्रदोष काळ हा खूप शुभ मानला जातो महादेवांच्या सेवेसाठी. त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी म्हणजेच प्रदोष काळामध्ये सेवा करत जा. जे काही मला आता पूजेला साहित्य लागणार होतं तर ते सर्व साहित्य मी इथे घेतलं होतं. त्याचबरोबर ज्या काही आपण पूजेमध्ये वस्तू यूज करतो म्हणजे ज्या पितळेच्या वस्तू असतात ज्या समय मी यूज करतो, त्याचबरोबर जी काही देवांची भांडी असतात तर ती सर्व सेवेच्या अगोदर मी सर्व ती क्लीन करून घेत असतो, जेणेकरून आपली ती पूजा अजून दिसायला खूप छान दिसते. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल तर साईडच्या ह्या ज्या 2 माळा आहेत तर ह्या माळा देखील मी खास करून श्रावण सोमवारासाठीच खरेदी केल्या होत्या, जेणेकरून आपली जी पूजा आहे तर ती अजून दिसायला खूप छान दिसते आणि आपलं मन देखील एकदम प्रसन्न राहतं पूजा पाहिल्यानंतर. सुरुवातीला जे काही पूजेचं साहित्य लागणार होतं तर ते सर्व मी एकत्रित गोळा करून घेतलं, जेणेकरून जेव्हा आपण सेवेला सुरुवात करू तर आपल्याला जागेवरून सतत उठायचं काम भासत नाही. त्याचबरोबर म्हणजेच खास करून श्रावणामध्ये मला गुरुचरित्राचं देखील पारायण करायचं होतं. त्यामुळे गुरुचरित्र हा ग्रंथ देखील मी ऑनलाईन खरेदी केला आणि त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल मी. तुम्ही त्यांच्याकडून तो घरबसल्या मागवू शकता, कारण श्रावण महिना हा खूप शुभ महिना मानला जातो. यामध्ये आपण पारायण किंवा सेवा ज्या काही करतो तर त्या खूप म्हणजे शुभ मानल्या जातात. त्यामुळे मला गुरुचरित्राचं पारायण हे पहिल्यापासूनच करायचं होतं, पण माझ्याकडे ग्रंथ नव्हता त्यामुळे मला ते शक्य झालं नाही. आता जो ग्रंथ आहे तर तो देखील मला अवेलेबल झालेला आहे. तो देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की आपण याचे नियम किंवा अटी किंवा पूजा मांडणी कशाप्रकारे करायची याची संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच एक शेअर करेल, जेणेकरून तुम्ही देखील अशा प्रकारे करू शकता. कारण मी देखील आता पहिल्यांदाच गुरुचरित्राचं जे पारायण आहे तर ते सुरू करणार आहे. त्यामुळे मला देखील काही गोष्टी अशा माहिती नाही आहेत. त्या देखील आपण म्हणजेच यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ अपलोडेड आहेत ऑलरेडी. म्हणजे खूप जणांचे व्हिडिओ आहेत की आपण ग्रंथाचे पारायण कसे करावे किंवा उद्यापन कसे करावे. ग्रंथाचे म्हणजे जेव्हा आपण पारायण करतो तर तेव्हा आपल्याला कोणत्या नियमांचा पालन करावं लागतं. अशा प्रकारचे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती अवेलेबल होऊन जातात. तुम्ही ते नक्की आवर्जून बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करू शकता. मी देखील तशाच प्रकारे करणार आहे, कारण मला देखील जास्त काही माहिती नाही आहे, कारण मी पहिल्यांदाच हे पारायण करत आहे. त्यामुळे जे काही व्हिडिओज असतात तर ते मी सुरुवातीला बघेल आणि त्यानंतर मी या पारायणाला सुरुवात करणार आहे. आता संध्याकाळचे 5 वाजत होते, कारण जी काही सेवा असते तर ती प्रदोष काळामध्ये केली जाते. त्यामुळे म्हणजे संध्याकाळी 5 वाजता जर आपण ही सुरुवात केली सेवेला तर म्हणजे 6-6:30 वाजेपर्यंत ही जी सेवा असते तर ती आपली कंप्लीट होऊन जाते. मागच्या देखील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आपण या दिवशी म्हणजे रुद्राभिषेक नक्की करावा. जेव्हा आपण महादेवांची सेवा करतो तर रुद्राभिषेक हा खूप म्हणजेच प्रभावी सेवा मानली जाते. जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करतो तर जे पाणी असतं तर ते आपण आपल्या घरच्यांना देखील देऊ शकतो आणि आपण स्वतः देखील ग्रहण करू शकतो. त्याचे जे इफेक्ट्स असतात तर ते देखील खूप छान आहेत. त्यामुळे नक्की आवर्जून तुम्ही ही सेवा श्रावण महिन्यामध्ये नक्की तुमच्या घरामध्ये करा. आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल, कारण जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करावे लागतात. त्याचबरोबर जो रुद्राभिषेकाचं पाणी असतं तर ते कंटिन्यू महादेवांच्या पिंडीवरती सतत पडावं लागतं. त्यामुळे इथे तुम्ही गळतीचा यूज करू शकता आणि जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर देखील व्हिडिओ लावून म्हणजेच ती जी सेवा आहे तर ती कंप्लीट करू शकता. अशा प्रकारे देखील तुम्ही ही सेवा म्हणजेच कंप्लीट करू शकता. यानंतर तुम्ही बघू शकता जी काही सेवा होती तर सुरुवातीला मी दीपपूजन करून घेतलं. तुम्ही माझ्या प्रत्येक पूजेमध्ये ह्या 2 समया बघत असाल तर ह्या समया देखील म्हणजेच जेव्हा मी शिकण्यासाठी बाहेरगावी होतो तर तेव्हाच म्हणजेच मला पहिल्यापासूनच ज्या नवीन वस्तू म्हणजे देवांच्या वस्तू असतात तर त्या घेण्याची पहिल्यापासूनच खूप आवड आहे. त्यामुळे जी काही वस्तू मला आवडली तर ती मी लगेच पटकन खरेदी करतो. त्यामुळे ह्याच्या समया तुम्ही बघत आहात तर ह्या आता गेले 2 वर्ष झाले माझ्याकडेच आहे. जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो आपल्या सेवेमध्ये जर आपण समया लावल्या तर आपली जी सेवा आहे तर ती अजून दिसायला खूप छान दिसते आणि मन एकदम पॉझिटिव्ह होतं त्यांच्याकडे बघून. त्यामुळे ह्या ज्या समया आहेत तर त्या प्रत्येक पूजेमध्ये मी यांचा यूज करत असतो. यानंतर दीपपूजन करून घेतलं. त्याचबरोबर जी गणपती बाप्पांची सेवा होती तर ती देखील मी इथे सुरुवातीला करून घेतली. त्यानंतर जी अन्नपूर्णा देवीची सेवा होती तर ती देखील मी करून घेतली, म्हणजेच त्या मूर्तीवरती अभिषेक करून घेतला. त्यांना देखील इथे पूजेमध्ये मी विराजमान केलं. व्हिडिओच्या सुरुवातीला मी अन्नपूर्णा देवी ठेवण्यासाठी ज्या वाट्या दाखवल्या तर त्या वाट्या देखील मी खास करून बनवल्या होत्या पूजेसाठीच, कारण जेव्हाही आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो किंवा सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा करतो त्यामध्ये देखील आपल्याला साखरेचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा असतो आणि ज्या 3 सुपाऱ्या आपण वेगवेगळ्या
देवांच्या नावाने ठेवतो. वेगवेगळ्या देवांना आपल्याला वेगवेगळ्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे देखील मी ह्या ज्या वाट्या होत्या तर त्या खरेदी केल्या होत्या. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल तर ज्या ॲल्युमिनियमच्या वाट्या होत्या तर त्या मी यूज करत होतो. पण नंतर आता म्हणजेच मी आता पितळेच्या ज्या वाट्या होत्या तर त्या बनवल्या होत्या. त्याचबरोबर आपण जेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवतो तर नैवेद्याच्या ताटामध्ये देखील ह्या वाट्या दिसायला खूप छान दिसतात. अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्यासाठी देखील मी या वाटीचा यूज केला होता आजच्या सेवेमध्ये. आणि त्याचबरोबर मला श्रीयंत्र देखील पाहिजे होतं, त्यामुळे ते देखील मी त्या ताईंकडून बोलवलं होतं. म्हणजेच जे काही पूजेचं साहित्य मला लागत असतं तर ते मी सर्व ऑनलाईनच खरेदी करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो. ऑनलाईन खरेदी मी केली होती तर त्याचा प्रॉपर व्हिडिओ मला करता आला नाही, त्यामुळे फक्त ओरली मी तुम्हाला सांगतो की मी काय काय वस्तूंची खरेदी केली होती. ह्या ज्या वाट्या होत्या तर ह्या वाट्यांची देखील मी खरेदी केली होती. त्याचबरोबर जे केळीचं पान असतं नैवेद्याचं मोठ्या साईजमधलं, कारण एक छोट्या साईजमधलं जे केळीचं पान होतं तर ते ऑलरेडी माझ्याकडे होतं, त्यामुळे मला मोठ्या साईजमध्ये पाहिजे होतं. जेव्हाही आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपल्याला मोठं म्हणजे जे ताट असतं तर ते लागत असतं, कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे जे पदार्थ असतात तर ते त्यामध्ये आले पाहिजेत. आणि त्यामुळे मी हे खास करून जे मोठ्या साईजचं ताट असतं तर ते देखील ऑनलाईन खरेदी केलं होतं. याचबरोबर जे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे तर तो देखील मी त्यांच्याकडूनच खरेदी केला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र. तर श्रीयंत्र देखील मला हवं होतं खूप दिवसापासून, कारण जेव्हाही आपण माता लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा आपल्याला श्रीयंत्र आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या स्वामी केंद्रामध्ये हे श्रीयंत्र अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही तिथून देखील ते घेऊ शकता. नाहीतर जे काही पितळेचे दुकानं असतात म्हणजे जे पितळी भांड्यांचे दुकानं असतात तिथे देखील तुम्हाला हे श्रीयंत्र मिळून जाईल. श्रीयंत्राची स्थापना कशाप्रकारे करावी याच्यावर देखील मी तुमच्यासोबत एक नक्कीच व्हिडिओ शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की आपण श्रीयंत्राची स्थापना कशाप्रकारे करू शकतो. आणि तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्राची देखील तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये स्थापना करू शकता. रुद्रयंत्र हे देखील खूप प्रभावी मानलं जातं, त्यामुळे नक्की आवर्जून मी तर तुम्हाला सांगेल की जर तुमच्या घरामध्ये रुद्रयंत्र नसेल तर नक्की आवर्जून घ्या. आणि त्याचं म्हणजेच दर सोमवारला किंवा जेव्हा आपल्या आता श्रावण सोमवार सुरू आहेत तेव्हा देखील तुम्ही त्याच्यावरती पंचोपचार पूजा करून त्याचा देखील म्हणजे रुद्राभिषेक त्याच्यावर देखील करू शकता. म्हणजेच जर तुम्हाला शक्य असेल जेव्हा आपण महादेवांचा रुद्राभिषेक करतो तर त्याचसोबतच आपल्याला रुद्रयंत्राचा देखील अभिषेक आपण करू शकतो. म्हणजेच जर तुमच्याकडे गळती असेल तर महादेवांच्या मूर्तीवरती तुम्ही गळतीचा उपयोग करू शकता आणि जे रुद्रयंत्र असतं तर त्याच्यावरती तुम्ही आपल्या चमच्याच्या किंवा फळीच्या सहाय्याने तुम्ही अभिषेक करू शकता. आणि जे रुद्रयंत्राचं जे पाणी असतं तर ते देखील खूप शुभ मानलं जातं. जे कोणी आजारी व्यक्ती असतील आपल्या घरामध्ये तर त्यांना आपण ते पाणी देऊ शकतो, कारण ते जे पाणी असतं तर ते खूप प्रभावी मानलं जातं. त्यामुळे आवर्जून तुम्ही रुद्रयंत्राचा देखील रुद्राभिषेक करू शकता. याचबरोबर आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती तर रुद्राभिषेक करायचाच आहे. आणि जी पूजेची मांडणी होती तर ती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आता मी तुमच्यासोबत पुन्हा काही शेअर करत नाही आहे. याचबरोबर जी काही सेवा असते तर ती आपण या दिवशी भरपूर करायची आहे. म्हणजेच भगवान शिवांची या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल तर तेवढी सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर महादेवांचे मंदिर असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून महादेवांच्या मंदिरात जा, त्यांच्यावर देखील छान प्रकारे पूजा करा, त्यांची अभिषेक करा. मी जिथे राहतो तर तिथे जवळपास तरी महादेवांचं मंदिर नाही आहे, त्यामुळे म्हणजेच मला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे जी काही सेवा असते तर ती मी अशाच प्रकारे रूमवरती करत असतो आणि तुमच्यासोबत देखील मी शेअर करत असतो. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल जेव्हाही आपण रुद्राभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला पहिल्यांदा श्री अथर्व शीर्षयाचं पठण करायचं असतं आणि त्यानंतर आपण आपल्या रुद्राभिषेकाला सुरुवात करायची असते. तर जो रुद्राभिषेक होता तर तो मी सुरुवातीला इथे करून घेतला महादेवांच्या पिंडीवरती. तुम्ही म्हणजेच खालती ते मोठ्या तामणाचा यूज करत जा. जेव्हाही तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असतो तेव्हा तुम्ही ते मोठं तामण घ्या किंवा मोठी प्लेट घ्या, जेणेकरून जे रुद्राभिषेक आपण जेव्हा सुरू करतो तर तेव्हा आपल्याला सतत जी महादेवांची पिंड आहे तर ती उचलायचं काम भासत नाही. कारण तुम्ही बघितलं असेल तर मी म्हणजे तिथं जेव्हा रुद्राभिषेक करत असतो तर तेव्हा माझ्याकडे जे छोटं तांबण आहे त्यामुळे मला त्यातील जे पाणी असतं तर ते सर्व काढून घ्यावं लागतं आणि पुन्हा त्यामध्ये महादेवांची जी पिंड आहे तर ती पुन्हा त्यामध्ये ठेवावी लागते. कारण जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला बराचसा वेळ लागतो रुद्राभिषेक करताना, त्यामुळे तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला सतत ती जी महादेवांची पिंड आहे तर ती उचलण्याचं काम भासत नाही. यानंतर जी महादेवांची जी पूजा होती तर ती देखील मी छान प्रकारे करून घेतली. त्यांना अष्टगंध, चंदन, भस्म मी अर्पण करून घेतलं. त्याचबरोबर त्यांना 108 जी बेल असतात तर बेलाची पानं देखील मी त्यांना वाहून घेतली. याचबरोबर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की जेव्हा आपण महादेवांना 108 पानं बेलाची अर्पण करतो तर तेव्हा आपल्याला जी शिवनामावली दिलेली आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, आणि जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल त्याचबरोबर जर तुम्हाला कोणतीही सेवा करायची असेल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संपूर्ण सेवा ह्या दिलेल्या आहेत. जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल तरीही तुम्हाला ते पुस्तक जे आहे तर ते खूप युजफुल ठरतं. तुमच्या जवळपास जर स्वामी केंद्र असेल तर तिथे तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल होऊन जाईल. यामध्ये संपूर्ण रुद्राभिषेक आपण कसा करावा, त्याचबरोबर सत्यनारायण कसा करावा, पूजेची मांडणी कशाप्रकारे करावी, कोणत्या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात यांची संपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे कुठेही शोधायचं काम भासत नाही. सर्व जी पुस्तकातली माहिती
आहे तर ती तुम्हाला एकत्रित जागी मिळून जाते. त्यामुळे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा एकाग्रचित्ताने जे काही सेवा असते तर ती आपली होऊन जाते. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती आपण 108 बेलाची पानं मी वाहून घेतली. त्यानंतर जी वस्त्र होते तर ते मी त्यांना परिधान केले. जे फुलं होते तर ते देखील मी त्यांना अर्पण करून घेतले. याचबरोबर शिवमीठ होती तर ती तीळ होती, तर तीळ देखील मी महादेवांना मी अर्पण करून घेतले. यानंतर जो 11वा अध्याय होता शिवलीलामृताचा तो देखील मी वाचून घेतला. तुमच्याकडून जर शक्य होत नसेल म्हणजे श्रावणामध्ये कोणी शिवलीलामृत पारायण देखील करतं. म्हणजेच हा ग्रंथ जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो. त्यामुळे आवर्जून तुम्ही या ग्रंथाचे जर तुम्हाला शक्य असेल तर पारायण देखील तेव्हा करू शकता. म्हणजेच दररोजचे आपल्याला 2-2 अध्याय वाचायचे असतात. पूर्ण 7 दिवसामध्ये आपले 14 अध्याय जे असतात तर ते पूर्णपणे वाचून होतात आणि 15वा म्हणजे जो 15वा अध्याय असतो तर तो आपल्याला शेवटच्या दिवशी वाचायचा असतो. महादेवांची संपूर्ण पूजा झाल्यानंतर जो 11वा अध्याय होता तर तो देखील मी संपूर्णपणे वाचून घेतला. त्याचबरोबर जो अखंड दिवा होता तर तो देखील मी इथे लावला. कारण जेव्हाही आपण महादेवांची पूजा करतो किंवा कोणतीही सेवा करतो तर एक जो दिवा आहे तर तो कंटिन्यू जळत राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं, म्हणजेच जे आता महाराजांचे 11 गुरुवार माझे सुरू आहेत तेव्हा देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये देखील मी हा जो दिवा होता तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की जेव्हाही मला कोणतीही सेवा करायची असते किंवा जे पारायण असतात तेव्हा मी खास करून या दिव्याचा इथे यूज करत असतो. जेणेकरून हा जो दिवा आहे तर तो संपूर्ण दिवस राहतो, त्याचबरोबर रात्र देखील राहतो. फक्त याची जी वात आहे तर ती एकदा दोनदा आपल्याला वर खाली करावी लागते जेणेकरून तो दिवा विझणार नाही. दुसऱ्या श्रावण सोमवारी एकादश देखील आली होती. त्यामुळे आपल्याला जो नैवेद्य आहे तर तो संध्याकाळी दाखवायचा नव्हता. तर मी दुसऱ्या दिवशीच हा जो नैवेद्य होता तर तो दाखवला होता आणि जो उपवास आहे तर तो सोडला होता. तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती माझी झालेली आहे. तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.